नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण पाहणार आहोत उपवासासाठी काकडीची भाजी. काकडीची भाजी ही उपवासाला चालते, त्यामुळं आपण ही भाजी खाऊ शकतो. तर इथे पहा, मी भाजी बनवण्यासाठी घेतलेली आहे 2 काकड्या, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. तर आता आपण सर्व सामान व्यवस्थित धुवून आणि चिरून घेऊया. तर इथे आपण काकडी व्यवस्थित कापून घेतलेली आहे. तुम्ही चौकोनी काप करू शकता. कोथिंबीर, हिरवी मिरची आणि हा कढीपत्ता आहे. आता आपण हिरवी मिरची आणि कोथिंबीरीचं वाटण करून घेऊया. याला बारीक करून घेऊया मिक्सरमधून. तर इथं मी तेल तापत ठेवलेलं आहे. आता त्यात टाकूया जिरं. आता जिरं तडतडले. आता कढीपत्ता आणि आता काकडी आणि आता टाकूया हिरवी मिरचीचं वाटण आणि आता व्यवस्थित परतून घेऊया. आता टाकूया चवीपुरतं मीठ, सैंधव मीठ आणि थोडंसं पाणी. मी ह्या भाजीला थोडीशी रस्सा भाजी बनवणार आहे. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही थोडंसं पाणी टाकून सुकी देखील बनवू शकता. आता पाणी ॲड केलेलं आहे. आता आपण याला झाकण ठेवून देऊन शिजण्यासाठी ठेवूया. तर आता 10 मिनिट मी या फोडींना छान शिजवत ठेवलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता फोडी देखील मऊ झालेल्या आहेत. आता आपण यात टाकूया दाण्याचं कूट. मी इथं 2 ते 3 चमचे दाण्याचं कूट टाकत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता. तर आता इथे पाहू शकता दाण्याचं कूट टाकल्यानंतर देखील मी ह्याला 5 मिनिटं उकळवण्यासाठी ठेवलेलं होतं आणि आता भाजी एकदम व्यवस्थित शिजलेली आहे आणि कूट देखील व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता ही भाजी तुम्ही भगरीसोबत म्हणजेच वरीच्या भातासोबत किंवा साबुदाण्याच्या खिचडीसोबत सर्व करू शकता. नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल.